भारतातल्या असंख्य बॅट मॅन्युफॅक्चरकडे मी जाऊन आलेलो आहे. नुकतंच तुम्ही पाहिलं की मी ड्यूक्स बॉल फॅक्टरीला सुद्धा जाऊन आलेलो आहे. परंतु आता 160 वर्ष जुन्या ग्रेनिकस फॅक्टरीला मी आलेलो आहे. आज बॅट मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस आपल्याला बघायची आहे. ज्या झाडातनं बॅटी निघतात, जे लाकूड वापरलं जातं तेही आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे चला माझ्यासोबत ग्रेनिकस फॅक्टरी बघायला. या झाडाकडे नीट बघा. तुम्ही म्हणाल हे झाडासारखं झाड दिसतंय, याच्यात खास काय आहे? या झाडाचं नाव सेलिक्स आहे आणि ह्याच झाडापासनं टॉप ग्रेड इंग्लिश विलो क्रिकेट बॅट बनतात. हे झाड लावताना ते अत्यंत सरळ कसं वाढेल याच्याकडे लक्ष दिलं जातं. चारी बाजूनी याला बांधून ठेवलं जातं जेणेकरून हे झाड सरळ वाढावं. आता गंमत लक्षात घ्या, या बुंध्यापासनं हे या पहिल्या फांदीपर्यंतच लाकूड हे जास्त करून टॉप ग्रेड इंग्लिश विलो क्रिकेट बॅटसाठी वापरलं जातं आणि वरचं जे लाकूड आहे ते सरपणासाठी वापरलं जातं. म्हणजे मेन ज्या बॅट बनतात त्या फक्त या भागात बनतात. प्रत्येक ठिकाणची माती वेगळी. मातीमध्ये कधी कधी तांबा असतं, कधी कधी अजून कुठला धातू असतो. त्याप्रमाणे त्या झाडाची वाढ होत असते आणि त्याच्या लाकडाला रंग येत असतो. त्यामुळे या सेलिक्स झाडाला कुठला रंग आतल्या लाकडाला मिळेल हे सांगता येत नाही. सेलिक्स झाड नंतर कापलं जातं आणि त्याचे हे असे ओंडके आहेत. या ओंडक्यांचा आकार हा एक ठराविक तुम्हाला दिसेल, कारण ह्याच्यातनं बॅटचा मेन भाग कापून काढला जातो. हे अगदी ताजं कटिंग झालं आहे. याची बॅट लगेच नाही बनवू शकत, कारण हे अजून लाकूड तुम्ही जर का इथं पाहिलं तर ओलं आहे. हे वाळायला थोडा वेळ लागतो आणि हे वाळवत असताना याच्यावरती कुठली वेगळी प्रोसेस करून चालत नाही. अलेक्स आपल्यासाठी हा ओंडका घेऊन चक्क तो उघडून दाखवणार आहे. अद्भुत कला आहे ही. तुम्ही बघितलं? Oh my God. नीट तुम्ही नजर टाकली तर तुम्हाला कळेल या बॅटीमधल्या रेषा, ज्याला आम्ही क्रिकेटमध्ये ग्रेन्स म्हणतो, त्या तुम्हाला बघायला मिळते. याचा अर्थ हा जो कडेचा भाग आहे त्या कडेच्या भागातनं सर्वोत्तम प्रतीची बॅट निघेल. मध्याला किंचित नॉट असल्यामुळे कमी प्रतीची बॅट निघेल आणि उजवीकडे पाहिलं तर परत एकदा अप्रतिम बॅट बनवण्याचं लाकूड हे आपल्याला बघायला मिळेल. अर्ध्या ओंडक्यातनं हे असे 3 भाग केले जातात आणि या प्रत्येक भागातनं 2-2 बॅट निघू शकतात. बॅटच्या आकाराचे 3 महिने हे गार हवेमध्ये सुकवले जातात आणि 3 महिने हे गरम हवेमध्ये सुकवले जातात. गरम हवेचं चेंबर आहे की ज्याच्यामध्ये या बॅटीचे क्लेफ्ट जे आहेत याला क्लेफ्ट म्हणलं जातं. हे क्लेफ्ट सुकवले जात आहेत. नैसर्गिक प्रक्रिया आहे.
आणि त्याच्यासाठी द्यायचा तो वेळ द्यायला लागतो. म्हणजे थोडक्यात 10-8 ऑक्टोबर महिन्याशिवाय हे लाकूड इथनं काढलं जाणार नाही. गरम हवा तुम्हाला नाही जाणवणार, पण मला जाणवते. Can you show us the best one and so to say number 1 or number 2 just out of this clip? Absolutely. So there we have. That's a really good idea of a top grade piece of willow. Lovely, nice and straight and even grains. A little bit of red colour there from the centre of the tree, but all really good, nice and even and uniform all the way through, which is what we're looking for. Yeah, because I can see absolutely parallel grains and blemishless wood, right? Yeah, that's what we're after, nice and clean and straight. Then if we go down to a slightly lower quality, so we've got the grains aren't completely parallel, so there's a little bit of wobble. There's a big knot mark in there, which isn't so great to look at. So this is just a slightly lower grade. Slightly. Yeah, a little bit lower. So although it might still hit really nicely, it's not quite so good to look at. And then let's go a little bit lower again. So something that we would call. We can see a few more marks, a bit of butterfly staining in there. It's all cosmetic. It might not affect how the bat hits, but it's not so great to look at. Might be a bit harder, take a bit longer to play in. Okay, to open up, they say. That's the one. That's the one. क्लेफ्ट जरी सगळे बांधून ठेवलेले असले तरी ह्याच्यातनं कुठली बॅट काय ग्रेडची निघेल हे खरोखर सांगता येत नाही. कारण हे नैसर्गिक लाकूड आहे. याच्या ग्रेन्स किती सरळ, ज्याच्या बॅटच्या वरती कुठलाही धब्बा नाही, अशा या बॅटचं किंमत ही सर्वात जास्त असते. गोल्ड माइन आहे ही, गोल्ड माइन. This is handle, right? No, that's right. So this is a 12-piece cane handle. 12 pieces. So each layer from the top down, you can see here, has got 3 pieces of cane in it. So there's 12 pieces in total in there. 3 rubber springs, and then there's a willow insert in the bottom. So that makes it a 16-piece laminate handle. 16 pieces? That's right. The more pieces you can get in, the better. We tend to find this is the most that you can fit in properly. And this gives you the best shock absorption from the bat. Okay. तुम्हाला कळतंय? 12 छोट्या बांबू आणि त्याच्याबरोबर मध्ये टाकलेलं रबर आणि खालच्या बाजूला टाकलेलं टॉप क्वालिटीचं हे विलो, या सगळ्यामुळे या हँडलमध्ये एक प्रकारची स्प्रिंग येते आणि ताकद येते. मी तुम्हाला सांगतो, जेवढं या ब्लेडला महत्त्व आहे तेवढंच या हँडललाही महत्त्व आहे. हँडल ही सुद्धा या बॅटची जान आहे.
कारण बॅटचं हँडल आणि खालचं वूड याचं लग्न जमायला पाहिजे. जोपर्यंत ते लग्न जमत नाही तोपर्यंत बॅटमध्ये खरी ताकद येत नाही. ॲक्च्युली बॅट घडवताना आपल्याला बघायला मिळते. काय कलाकारीचं काम आहे बघा. या बॅटची पिस्त निघत नाही हे तुमच्या लक्षात येत आहे का? या बॅटची पिस्त निघत नाही या लाकडाचंही वैशिष्ट्य आहे. किती सुंदर पद्धतीने तो बॅट घडवतोय बघा. ताकदीचं आणि कौशल्याचं काम आहे, येरा गबाळ्याचं काम नाही आहे. आत्ता त्यांनी आपला ट्रॅडिशनल रंधा वापरायला घेतलाय. किती बारकाईने तो काम करतो. आणि किती आयुध वापरतोय बघा. एखादा दागिना घडवावा तसा हा कारागीर बॅट घडवतो. खासून पुसून तयार झालेली बॅट आपल्या हातात मध्ये घेऊन उभा आहे हा कारागीर. याच्यावरच्या ग्रेन्स बघा. कुठलाही या लाकडावरती नॉट नाही आहे, कुठलाही ब्लेमिश नाही आहे. स्वच्छ सुंदर चेहरा असावा तशी बॅट आपल्याला दिसते. आता ही बॅट तो आपल्यासाठी फिनिश करणार आहे. या ओके, वी आर रेडी फॉर द फिनिश. Let's go get it bound and grip. Totally different voice. Yeah. Totally different sound. Yeah. Oh my God. हँडलला दोरा बांधला जातो. बांधत असताना सुद्धा काय कलाकारी असते ते आपण बघूया. What sort of ornament is that? This is glue. It's the same glue that we use to stick the handles in with. It's the same one. We just use that to help hold the binding in place, and it also helps to hold the canes together on the handle itself. लावली जाणारे बॅटला. That's it.
Here you go, Mr. Lele. Your bat is ready. Oh my God. Here you go. Ah, Alex, this is pure gold. It's not bad, is it? Not bad. This is pure gold. मी तुम्हाला सांगतो, या बॅटला संतूर सारख्या अक्षरशः 17-18 ग्रेन्स आहेत. याच्यावरती कुठलंही लाकडावरती एक निशाणी नाहीये आणि या बॅटची क्राफ्ट्समनशिप आहे. हे म्हणजे अक्षरशः दागिना घडवल्यासारखी ही बॅट आहे. त्यामुळे ही बॅट म्हणजे शुद्ध सोनं आहे, शुद्ध सोनं. Oh my God. This is a piece of art. Alex, how should I thank you, mate? You're very welcome. Very welcome. Let me have a stance. सुनंदन लेले, झी 24 तास, ग्रेनिकल्स फॅक्टरी, रॉबर्ट्सविले. ग्रेनिकल्स फॅक्टरीची टूरचा शेवट हा या छोट्याशा म्युझियममधनं होतोय. 160 वर्ष जुनी ही कंपनी आणि त्यांनी इतिहास हा इथं जपलेला आहे. झाड लावण्यापासनं ते बॅट तयार करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी या इथं केल्या जातात आणि त्याचा हा इतिहास आहे. कोण नाव नाही घ्या, जुन्या काळातल्या बॅटपासनं सगळ्या गोष्टी इथं अक्षरशः जपवून ठेवलेल्या आहेत. हे पत्र कोणाचं आहे माहिती आहे? क्रिकेटचे आजोबा WG ग्रेस यांचं. त्यांनी स्वतः लिहून स्तुती केली आहे ग्रेनिकल्सची की तुम्ही दिलेल्या चांगल्या बॅटमुळेच मी सीझनमध्ये पहिल्या 2 महिन्यातच 1000 रन्स करू शकलो. WG ग्रेसचं ओरिजिनल पत्र 1894 सालचं. बापरे. 1900 सालातली ही जुनी बॅट. त्याच्यानंतर आलं हे डबल स्कूप, एरोडायनॅमिक्ससाठी डबल स्कूप. लारांनी वापरलेली बॅट, सिंगल स्कूप. आणि हे बघताय तुम्ही, करुण नायरची बॅट आहे. 300 धावा त्यांनी केलेली. ही टूर संपवताना मी एवढंच म्हणेन की हे लाकडाचे तुकडे नाही आहेत मित्रांनो. हा क्रिकेटचा जिवंत इतिहास आहे 160 वर्षांचा. सुनंदन लेले, झी 24 तास, ग्रेनिकल्स.